वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज माझं भाग्य आहे की पुन्हा एकदा आपल्या आवडत्या लोकांच्या समोर संगमनेरातच गीतेवर काही बोलावं असा योग मिळणं आणि त्यातही भगवद्गीता जवळजवळ सगळ्याच मनीषींनी ऋषींनी धर्माचार्यांनी ज्याच्यावर भाष्य लिहिली, अगदी आदि शंकराचार्यांनीही त्याच्यावर भाष्य लिहिलं, कोणालाच तो मोह आवरला नाही आणि आजही अनेक भाष्य भगवद्गीतेवर लिहिली जात आहेत आणि यातली जवळजवळ 70-75 भाष्य आमच्या घरच्याच लायब्ररीमध्ये वडिलांनी आणून ठेवलेली होती आणि ज्यावेळेस मी भगवद्गीता कंठस्थ करत होतो त्यावेळेस एक एक अध्याय पूर्ण व्हायला बरेच दिवस लागायचे. तर त्या दरम्यानच्या काळात मी प्रत्येक श्लोकावर वेगवेगळ्या मनीषींनी काय म्हटलंय हेही वाचायचो. त्यातले काही प्रयोग आपल्याला आपल्या जीवनात करता येत आहेत का याचा अभ्यास करायचो. पण एक गोष्ट सांगतो, जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आणि ज्ञानेश्वरीचा या भगवद्गीतेचा मतितार्थ ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरांनी लिहिला तो पाहिल्यानंतर आणि तो वाचताना असं वाटायला लागतं की गीता हे तर अमृत आहेच. आत्ता मनीष भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं वेदांचा विस्तार हा उपनिषदांनी केला आणि उपनिषदांचा संक्षेप हा परत भगवद्गीतेने केला. वेद अतिशय श्रीमंत आहेत, प्रत्यक्ष भगवंताच्या श्वासातून निघाले आणि म्हणून अपौरुषेय आहेत. कोणा एका विशिष्ट माणसानं ते लिहिलेले नाहीत. ती ऋषींची परंपरा, अनेक ऋषींनी त्यामध्ये योगदान दिलं आणि वेदांची निर्मिती झाली. परंतु वेदांचे मंत्र, अगदी आपल्याला माहीत असलेले मंत्र सुद्धा, त्यांचा अर्थ मात्र अगम्य असतो. आणि असं म्हणतात की ज्यांच्याकडे श्रीमंती जास्त असते ना ते कृपण असतात आणि खरं कृपण असणं हे त्यांच्या श्रीमंतीचं एक कारण असतं. ते कंजूस असतात. तसं वेदांमध्ये एवढी श्रीमंती, परंतु त्याचा अर्थ सामान्य लोकांना न कळू देण्याची कंजूसता, ती कृपणता. ज्यावेळेस भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितली त्यावेळेस ती कृपणता कमी केली, सोपं करून टाकलं. पण तरी देखील ती संस्कृतमधूनच, मग ती सामान्य लोकांना समजणार कशी, त्यांना कळणार कशी, मोठा अवघड प्रश्न आहे. आणि बहुजनांपर्यंत भगवद्गीतेचं हे ज्ञान पोहोचावं म्हणून वयाच्या 16व्या वर्षी याच अमृतवाहिनीच्या तीरावर, ज्या ठिकाणी मोहिनी अवतार धारण करून भगवान विष्णूंना अवतीर्ण व्हावं लागलं आणि त्या राहू आणि केतूंना थांबवावं लागलं, त्यांचा शिरच्छेद करावा लागला, त्या मोहिनी राजाच्याच मंदिरामध्ये नेवाशाला अमृतवाहिनीच्या तीरावर गीतेचं हे अमृत पुन्हा एकदा घुसळलं गेलं आणि त्यातून नवीन नवनीत बाहेर काढलं गेलं आणि त्याचं ज्ञान आहे, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्यावेळेस माऊली ते स्तवन गायला सुरुवात करतात तेव्हा त्यातलेही शब्द आपल्याला कळत नाहीत, कारण तेही प्राकृतमध्ये आहेत. आणि 700-725 वर्षांच्या या इतिहासात, या कालखंडात प्राकृत मराठी भाषा जी आपल्यापर्यंत पोहोचली
आपल्याला ती प्राकृत ही संस्कृत सारखीच वाटायला लागली. ज्ञानेश्वरी 70-80% संस्कृतच आहे आणि त्यामुळे ते अजून सोपी करणं गरजेचं झालं, कारण आपल्याला ज्ञानेश्वरी कळत नाही, गीतेचा प्रश्नच नाही. आणि मग अजून एक मनीषी मागच्या शताब्दीमध्ये झाले, त्यांचं नाव श्रीधर भास्कर वर्णेकर. त्यांना प्रज्ञाभारती अशी उपाधी शंकराचार्यांनी दिली आणि त्यांनी आणीबाणीच्या कालखंडामध्ये जेलमध्ये असताना हा संकल्प केला. ते संस्कृतचे प्रकांड पंडित, आणि त्यांनी असा संकल्प केला की ही ज्ञानेश्वरी मी अधिक सोप्या मराठीमध्ये करून दाखवीन. आणि त्यांनी हे पुस्तक त्या ठिकाणी लिहायला घेतलं आणि साधारण 12-13 अध्याय पूर्ण झाले असतील आणि त्यांची सुटका झाली. त्यांना भयंकर दुःख झालं की आपली सुटका झाली, ही आपत्ती आली असं वाटायला लागलं. जेलमध्ये होते तोपर्यंत कारागृहात हे लिखाण व्यवस्थित सुरू होतं आणि ते सगळं थांबलं. आणि मग नंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा तो संकल्प त्यांनी पूर्ण केला आणि एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे सुबोध भावार्थ दीपिका. सुबोध. ज्ञानेश्वरी देखील अधिक सरळ करून टाकली, अधिक सोपी करून टाकली. त्यामुळे मी ज्ञानेश्वरीचा मूळ ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला हे जास्त भावायला लागलं, कारण हे आपल्याला कळत होतं. आणि म्हणून मी ठरवलं की जे आपल्याला ठावे ते इतरांचं सांगावे, जे आपल्याला थोडंफार कळालंय ते इतरांना सांगावं. कारण हे जे सोन्याला लाभलेला हा सुगंध आहे, गीतेला लागलेल्या माऊलींच्या उपमा अलंकारांचं हे अलंकरण आहे, तो सोनेरी सुगंध, तो सोन्याचा सुगंध ज्यावेळेस आपण वाटायला निघतो ना, त्यावेळेस लोकांपर्यंत तो किती पोहोचेल याचा फार विचार करायचा नसतो. कारण आपण ते जेव्हा वाटत असतो तेव्हा आपलेच हात सुगंधित होऊन जातात, आणि आपले हात सुगंधित झाले यापेक्षा जास्त आनंद तो कोणता. आणि म्हणून फार अभ्यास नसताना मी हे धारिष्ट्य केलं की आपण जाहीर तर करून टाकू, मग भगवंताची इच्छा होईल तसं आपल्याला कळेल. आणि म्हणून मागच्या वर्षी जाहीर करून टाकलं की दरवर्षी 2-2 अध्याय, असे 9 वर्ष अध्याय आपण सांगत जाऊ आणि त्याला ज्ञानेश्वरीचा आधार घेऊ. आणि ज्ञानेश्वरांनी स्तवन आरंभ केलं. सगळ्यात आधी त्या परमतत्वाचं स्मरण केलं, मग गणेशाचं स्मरण केलं. पहिल्या 2 ओव्या मूळ ज्ञानेश्वरीतल्या, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. आणि या 2 ओव्या म्हटल्या, भगवंताचं स्मरण केलं, परमतत्वाचं स्मरण केलं. स्वसंवेद्या, त्यालाच तो कळतोय, दुसऱ्यांना कळणं कठीण आहे असा त्याचा अर्थ आहे. जय जय स्वसंवेद्या. तो आम्हाला कसा कळणार तो भगवंत, तो परमात्मा, ते विराट रूप त्याचं. आम्ही पामर आहोत, परंतु त्याचं स्मरण करणं आणि मग त्याला गणेशाचं रूप देणं. आणि त्या गणेशाच्या रूपाचं जे वर्णन आहे ते अद्भुत आहे. मी सगळं मुद्दाम सांगणार नाही आहे. याचं कारण असं आहे की मला तुमच्यातली उत्सुकता जागी करायची, आणि घरी तुमच्या ज्ञानेश्वरी आहे हे मला माहिती आहे. संगमनेरातलं एकही घर असं नसणार की जिथे ज्ञानेश्वरी नाही, पण आपण ती देवघरात ठेवून दिली आहे. ती आपण बाहेर काढत नाही, आपण ती वाचत नाही. आपण त्याचं सौंदर्य आपल्या घरात, हे अत्तराची कुपी आहे पण ती उघडत नाही, आणि त्याचं अत्तर आपल्याला लावून घेत नाही. आणि म्हणून आज मी फक्त उत्सुकता जागी करणार आहे. ज्ञानेश्वरांनी स्तवन केलं गणेशाचं, ज्ञानेश्वरांनी स्मरण केलं गुरुदेवांचं. निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेत. आणि मग सांगितलं की ज्ञानेश्वरी, त्यात अनेक विषय आले. मग भरत वर्णन केलं, म्हणजे महाभारताचं वर्णन केलं की महाभारत नेमकं कसं घडलं. गीतेचं स्तवन केलं, आणि गीतेचं स्तवन करत असताना ही गीता कशी ऐकावी या संदर्भात
ज्यावेळेस माऊली बोलायला लागतात ते जे अलंकार आहेत ते अद्भुत आहेत, अतिशय गोड आहेत. माऊली म्हणतायत, शरदाच्या चांदण्यातील जे अमृताचे कण कोमल, ते चकोर शिशुमणे निश्चल वेचती जैसे, तैसे तुम्ही श्रोते जन या कथेचे करापान. अत्यंत हळुवारपण आणून चित्तास, शब्दा विना विचार करावा, इंद्रिया न कळता भोग घ्यावा. बोलण्यापूर्वी तैसा जाणावा, सिद्धांत या गीतेचा. जैसे भ्रमर पराग कणनेती, परी कमळदळे न जाणती. तैसी आकलनाची रीती असावी या ग्रंथात. काय उपमा आहेत! ही कशी गीता वाचावी, कशी समजून घ्यायची, कसं आकलन करावं. चकोर पक्ष्यांची जी पिलं असतात, हा चकोर जो आहे तो चांदण्याची वाट पाहत असतो की कधी पौर्णिमा येणार आणि कधी त्या चांदण्यातून, त्या चंद्राच्या किरणांमधून आपल्या मुखी अमृत पाझरणार, याची तो वाट पाहत असतो. आणि त्या चकोराची जी पिलं असतात, ती इवलीवलीशी पिलं देखील ती वाट पाहत असतात. आणि शरदाच्या पौर्णिमेला ती चंद्रकिरणं जेव्हा चंद्रातून प्रकाशित होतात, त्यावेळेस ही लहान लहान चकोराची पिलं आपल्या इवल्यावल्या चोचा उघडून त्यातून झरणारं अमृत प्राशन करतात. तितक्या हळुवारपणे या गीतेचं सेवन करावं, याचा अर्थ समजावून घ्यावा. काय उपमा आहे! माऊली म्हणतायत, भ्रमर भुंगे असतात, ते जसे कमळाला त्यातले परागकण ज्यावेळेस ते वेचायला येतात, तर ते जे भुंगे असतात ना, ते त्या कमळाला जाणीव सुद्धा होऊ देत नाही की आपण त्याच्यावर येऊन बसलोय. इतकीशी हालचाल त्या कमळाची होऊ देत नाहीत. अगदी हळुवारपणे त्या कमळावर बसतात आणि एक एक परागकण त्यातला वेचून घेतात. तितक्या हळुवारपणे या गीतेचं आकलन आपण करायचं आहे. आणि पुढची उपमा देताना माऊली सांगतायत की जसं शब्दाविन संवादायचं आहे, शब्दाविन संवादू. आता हे शब्दाविन संवादू म्हणजे काय भानगड आहे? तर बाबा आईच्या समोर मुलाला रागवत असतात. कधीतरी मूल लहान असतं आणि बाबांना राग आलेला असतो भयंकर, आणि बाबा मुलाला रागावतायत. आईच्या मनाला, बुद्धीला पटत नाही आहे की एवढ्या लहानशा बाळाला हे काय रागावणं, पण बाबांच्या समोर आईला बोलता येत नाही. आणि मूल अशाळभूतपणे आईकडे पाहत असतं आणि आई डोळ्यानंच त्या बाळाला धीर देते. शब्द उच्चारत नाही, एकही शब्द बोलत नाही, पण केवळ आईच्या डोळ्यात पाहिलं की त्या बाळाला बरं वाटतं, हायसं वाटतं की माझं काही चुकलेलं नाही आहे. हे बाबा उगीचच रागवतायत. हे आईचं जे शब्दाविन संवादू आहे ना, की शब्द नाही आहेत पण संवाद घडलेला आहे, असं शब्दाविन संवादू भगवद्गीतेच्या बाबतीत आपल्याला करता आलं पाहिजे. काय उपमा आहे! आणि स्पर्शाविन त्याचा अंदाज घेता आला पाहिजे. कोणत्याही अवयवाला स्पर्श न होता देखील अनुभूती येणं, हा जो भाग आहे, तसं घडलं पाहिजे. म्हणजे आपला मोठा मुलगा पराक्रम करून आलाय आणि त्याचा सत्कार होतोय, स्वागत होत आहे, आणि लांब उभी असलेली आई जी आहे ना, ती आई लांबूनच आपल्या त्या कर्तृत्ववान मुलाच्या गालावरून हात फिरवल्याचा आविर्भाव करते. फक्त हात नाही लावत, ती लांबूनच. कारण हार तुरे घेऊन अनेक लोक पुढे चालतायत, त्याचं स्वागत सत्कार होतोय. आई मात्र लांब उभी आहे, तिला जवळ कोणी येऊ देत नाही आहे. आणि असं असताना देखील तिचे कौतुकाचे भाव जे बाहेर येत आहेत, त्या कौतुकाच्या भावांनी ती आई त्या मुलाच्या गालावरून हात फिरवल्याचा आविर्भाव करते. आणि त्यातच ती त्या स्पर्शाविन तो अनुभव घेते की मी माझ्या बाळाच्या, ते बाळ किती मोठं झालं असलं वयानं तरी आईसाठी ते बाळच असतं. आणि त्या गालावरून हात फिरवून ती बोटं कडकड कडकड आपल्या कपाळावरती, कानाच्या जवळ मोडून घेते, जणू तिची दृष्ट काढते त्या मुलाची. स्पर्श न करता
इतक्या हळुवारपणे आपल्याला गीतेचा अर्थ समजावून घेता आला पाहिजे असं माऊली सांगतात. आणि मग पुढे श्रोत्यांना जी विनंती करतायत माऊली ती तर कमालीची आहे. श्रोतांना विनंती करताना माऊली म्हणतायत, जैसा स्वभाव माय बापांचा. तुम्ही माझे मायबाप आहात. 16 वर्षाचे माऊली आहेत आणि समोर सगळे सज्जन बसलेले आहेत, ऐकण्यासाठी अधीर आहेत. की 16 वर्षाचा तरुण काय सांगणार आहे, ऐकूयात तर खरी. याची महती फार आहे. यानं त्या पैठणच्या धर्मसभेमध्ये रेड्यामुखी वेद वदवले आणि संन्याशाची पोरं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या या 4 मुलांना, या 4 भावंडांना ज्या पद्धतीनं समाजानं उपेक्षित केलं, वाळीत टाकलं, त्या मुलांसमोर संपूर्ण पैठणची धर्मसभा झुकली. असं अलौकिक सामर्थ्य असणारे ही 4 भावंड आणि त्यातलं प्रतिभेचा आशीर्वाद लाभलेला हा ज्ञानोबा 16 वर्षाचा. लोक कौतुकानं गोळा झाली होती की काय बोलतोय हा, पाहू तरी. आणि 16 वर्षाची माऊली, 16 वर्षाचे ज्ञानदेव म्हणतायत की नमस्कार करतोय मी तुम्हाला, हे माझं तुम्ही जरा ऐकून घ्या बरं. पण कसं ऐकायचं? जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची त्यांना त्याचा असतो संतोष. तैसा तुम्ही सज्जनांनी मज अंगीकारले आपला समजुनी, तरी उणे सोसावे तुम्ही म्हणून कशास करू विनंती. ही विनंती करायचं काय कारण आहे? तुम्ही माझेच आहात. आणि जणू लहान बाळ ज्यावेळेस बोलायला लागतं त्यावेळेस त्याचे बोबडे बोल जे असतात, ते बोबडे बोल ऐकताना देखील आईवडिलांना खूप आनंद होतो, त्याचं कौतुक वाटतं. तसं तुम्ही माझं ऐकून घेणार आहात आणि माझं कौतुकच करणार आहात हे मला माहिती आहे. त्यामुळे विनंती करण्याचं काही कारण नाही. पण तरी देखील परी अपराध आहे वेगळा, की मी गीतार्थ सांगतो तुम्हाला, आणि वरती आग्रही केला वधान द्यावे म्हणून. माझ्याकडे जरा लक्ष द्या असं तुम्हाला सांगतोय मी. त्याचं कारण आहे, कार्याचे कठीणपण न जाणता, मनाथ व्यर्थ धरली धीरता, एरवी काय खद्योता शोभासते सूर्यतेजी. मी वेडेपणच केलाय खरं की गीतेचा अर्थ सांगण्याचं काम तुमच्यासारख्या विद्वत जनांसमोर मी करतोय. जणू काही सूर्याच्या समोर काजव्यानी यावं आणि काजव्यानी सांगावं, आता मी माझा प्रकाश या ठिकाणी प्रसृत करतोय, तो प्रकाश सूर्य तू जरा पहा. असा हा प्रकार आहे की मी गीतेवर बोलावं. माऊली म्हणतायत, जैसा कोरडा करण्या सागर, टिटविने करावा यत्न थोर, तैसा मज नसता अधिकार, झालो मी प्रवृत्त. करण्या नभाचे आकलन, असावे त्याहुनी विशालपण, करण्या गीतेचे विवरण, अपूर्ण मी तत्वाचा. माझाही हाच भाव आहे. ही हिंमत केली खरी मी की ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता असं एकत्रितपणे काहीतरी सांगावं, पण खरं तो अधिकारही नाही, तितका अभ्यासही नाही. पण आपली लोक समोर असतात तेव्हा काही बोललं तरी काही फरक पडत नाही. चुकलं माकलं तर लोक समजून घेतात की नवा गडी आहे, चुकतो खेळताना. आणि सहजपणे स्वभाव त्यांचा मायबापाचा असतो आणि त्यामुळे ते सहजपणे त्याला क्षमा करून टाकतात, असा तो स्वभाव. मग असा स्वभाव आहे तर त्याचं कारण काय? ही हिंमत जी आली आहे की सूर्यासमोर काजव्यांनी लुकलुक करावं, ही जी हिंमत आली ही आली कुठून? माऊली म्हणतात, परी येथे आहे एक आधार, म्हणून बोलण्याला धीर, मज अनुकूल सती गुरुवर, ज्ञानदेव म्हणे. एरवी जरी मी अज्ञान आणि असलो विवेकहीन,
तरी संत कृपादीपे पूर्ण सोज्वळ झालो. ऐसे सामर्थ्य परिसाचे की सोने होते लोखंडाचे. पान करिता अमृताचे मृतही होतो जिवंत. प्रसन्न होता सरस्वती मुक्यास येते वाचा शक्ती. यात नाही नसे चमत्कृती हे वस्तु सामर्थ्य. कामधेनु ज्याची माता त्यास कशाची दुर्लभता. म्हणून ग्रंथ हा करण्याता झालो मी प्रवृत्त. माऊली म्हणतायत हे केवळ गुरुचा आशीर्वाद आहे. त्यांनी धीर दिलाय की तू बोलू शकशील. त्यांनी पाठीवर हात टाकलाय, हिम्मत दिली आहे जरा. आणि म्हणून मी हे धाडस करू शकतोय की मी हे गीतेचं अमृत तुम्हा सर्वांच्या समोर उघडं करेल. ही केवळ आणि केवळ गुरुकृपा आहे. आणि मग निवृत्तीनाथांनी सांगितलं की बाबा पुरे झालं, आता ते काय सांगायचं ते लवकर सांग बाबा. केवढं आख्यान लावलंयस आणि कसलं गुरुकृपा, काय बोलतोयस, तुझं सामर्थ्य आहे, बोल. मला असं वाटतं की स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज त्यांचा हा कृपाशीर्वाद आहे की मी असलं काहीतरी बोलतोय आणि तुम्ही मंडळी ऐकताय. हा खरोखर त्यांचाच कृपाशीर्वाद आहे की भगवद्गीता कंठस्थ केली. ही भगवद्गीता हा एक अद्भुत ग्रंथ आहे. या ग्रंथाची महती काय, बाकी सगळे शास्त्र, वेद असतील, पुराण असतील, उपनिषद असतील, ही सगळीच्या सगळी शास्त्र हे आश्रमांमध्ये लिहिली गेली. त्याच्या आजूबाजूला उत्तम उद्यानं असायची, नदी वाहती असायची. झुळझुळणाऱ्या नदीच्या किनारी बसून ही शास्त्र ऋषीमुनींनी लिहिली. कोणी हिमालयाच्या गिरिकंदरांमध्ये लिहिली, कोणी वृक्षांच्या सावलीमध्ये लिहिली. आणि एकमात्र हे शास्त्र असं जे रणांगणावर सांगितलं गेलं. रणांगणावर शास्त्र सांगितलं गेलं, तेही भगवंतानं स्वतः सांगितलं. बाकी सगळे ग्रंथ ऋषीमुनींनी लिहिले आणि इथे मात्र भगवंत स्वतः बोलते झालेत. अशी या भगवद्गीतेची महती. आणि म्हणून आपण गीता जयंती, एक पुस्तकाची जयंती साजरी करणं, महापुरुषांच्या जयंती आपण साजऱ्या करतो, परंतु पुस्तकाची जयंती, एखाद्या ग्रंथाची जयंती ती का केली जाते? कारण 5,500 वर्ष झाली तरी देखील त्यातलं नाविन्य संपत नाही. प्रत्येक युगाला साजेस असं नवीन नवनीत त्या ग्रंथातून बाहेर निघतच राहतं. कारण प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेलं ते मंत्र आहेत. विजयाचं हे शास्त्र आहे. कारण गीतेचा मूळ उद्देश हा आहे की अर्जुनानं विजय प्राप्त करावा. बेसिक हे लक्षात घेतलं पाहिजे. बाकी जीविताचं कल्याण वगैरे वगैरे हे सगळं नंतर, परंतु मूळ हेतू जो आहे तो अर्जुनानं जिंकावं. आणि त्यामुळे गीता हे शास्त्र जे तरुणांचं शास्त्र असलं पाहिजे, वृद्धापक काळातलं शास्त्र नाही आहे. जिंकायचं तरुणांना आहे, जिंकायचं कर्तृत्व संपन्न मंडळींना आहे, जिंकायचं प्रयत्नशील लोकांना आहे. त्यांच्यासाठी भगवद्गीता हे शास्त्र आहे. आणि म्हणून हे युवकांनी ऐकलं पाहिजे असं शास्त्र आहे. समुपदेशनाचं सर्वोत्तम ग्रंथ जर कोणता असेल तर तो भगवद्गीता आहे. कारण समुपदेशन कसं करावं या संदर्भातले अनेक पाश्चात्य ग्रंथ मी पाहिले. त्या सगळ्या ग्रंथांमध्ये सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स ज्यावेळेस दिसायला लागतात किंवा डिप्रेशन, भयंकर नकारात्मकता येते, त्यावेळेस करायचे इलाज सांगितले गेले. परंतु हे एक शास्त्र असं सांगितलं गेलं. कारण पश्चिमचं समुपदेशन आणि पश्चिमचं मानसशास्त्र हे ब्रेकडाऊन झाल्यानंतर करण्याचा कार्यक्रम आहे. की गाडी बंदच पडली, आता ती चालू करायची आहे, मग ती गॅरेजमध्ये आणायची आणि चालू करायची. पण वेळेवर ती गॅरेजमध्ये न्यायची आणि ब्रेकडाऊन होऊ नये, तिचा ब्रेक फेल होऊ नये म्हणून सर्व्हिसिंग करून घ्यायची आणि गाडी कायम आपली चकचकीत ठेवायची. याच्यासाठी जे शास्त्र हे केवळ भारतात उदयाला आलं, ते भगवद्गीतेच्या रूपानं उदयाला आलं की ब्रेकडाऊन नाही झाला पाहिजे. ब्रेकडाऊन व्हायच्या आधीच सर्व्हिसिंग झालेली असली पाहिजे. आणि त्यामुळे भगवद्गीता हे सर्वोत्तम समुपदेशनाचं, स्वव्यवस्थापनाचं शास्त्र आहे. सेल्फ मॅनेजमेंटचं पुस्तक आहे. मॅनेजमेंटची अनेक पुस्तकं आहेत, परंतु त्या सगळ्यांचं मूळ कुठे ना कुठे आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं. योगशास्त्राची अनेक पुस्तकं आहेत, परंतु प्रत्येक अध्यायाच्या नंतर जी
पुष्पिका आपण म्हणतो ना, ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. हे योगशास्त्र आहे, योगाचं मूलभूत पुस्तक हे भगवद्गीता आहे. मग भगवान पतंजलींनी, महर्षी पतंजलींनी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी अष्टांगामध्ये त्याची परत रचना केली. परंतु भगवान पतंजलींची सूत्र ही पण आकलनाच्या पलीकडची आहेत, ती वाचून कळत नाही. आणि भगवद्गीता इतकी सोपी आणि ती माऊलींनी अजून सोपी करून सांगितली. त्यामुळे मूलभूत योगशास्त्र जे आहे ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला परत भगवद्गीतेला शरण यावं लागतं. हा संवादात्मक ग्रंथ आहे, प्रश्न आहेत, उत्तर आहेत. त्यामुळे आपल्या मनात येणारी प्रश्न बरोबर तिथे येतात आणि भगवंताच्या मुखातून त्याला उत्तर आपल्याला मिळत जातात. यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असं हे पुस्तक. आणि सुरुवात होते विषादापासून, कारण अर्जुनाचा ब्रेकडाऊन होणार हे कळायला लागलंय. त्याच्या आधी आता याची सर्व्हिसिंग केली पाहिजे, किंबहुना ब्रेकडाऊन झाल्यात जमा आहे. आणि या ग्रंथाची सुरुवात जी होते ती धृतराष्ट्राकडून होते. धृतराष्ट्राच्या मुखी एकमेव श्लोक, एकूण 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये, त्यातला एकच श्लोक धृतराष्ट्राला आहे. परत धृतराष्ट्र काहीच बोलला नाही. हा धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचा पिता आहे, अंध आहे. आणि केवळ दृष्टीने अंध नाहीये, त्याची अंतर्दृष्टी पण अंध आहे. आतूनही आंधळाच आहे, मनाने आंधळा आहे. आणि त्यानं त्याचा जो मंत्री आहे संजय, मी तो पहिला श्लोक वाचला, म्हटलं पहिल्याच श्लोकात आपलं नाव आलं, काय ग्रेट. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. म्हटलं आपल्याला पाठ केलं पाहिजे हे. त्या धृतराष्ट्रानं जो पहिला श्लोक म्हटला, माऊलींनी त्याचा अनुवाद केला. जो पुत्र स्नेहे मोहित झाला तो धृतराष्ट्र संजयाला म्हणे, कुरुक्षेत्रीची मला वार्ता सांग. ज्यास म्हणती धर्मक्षेत्र तेथे पांडवाणी माझे पुत्र, करावया संग्राम सत्र गेले असती. तरी एवढा वेळ पर्यंत ते सर्व परस्परात काय होते करत ते शीघ्र सांगावे. प्रचंड उत्सुकता आहे त्याच्या मनामध्ये, जिज्ञासा आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही खरं तर जिज्ञासेतूनच सुरू होते. ही जी जिज्ञासा, हा जो अंध राजा आहे त्याची जिज्ञासा आहे. परंतु त्या जिज्ञासेतही त्याचा स्वभाव कळतो. त्या राजा कसा असेल. खरं तर पांडू म्हणजे धृतराष्ट्राचा सख्खा भाऊ आहे. आणि अल्पायुत त्या पांडूचं निधन झालं. आणि मुळातच पांडू जो आहे तो लहानपणापासूनच अतिशय कृश आणि अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त असं ते व्यक्तिमत्व असल्यामुळे जरी मोठा भाऊ असला तरी देखील त्याचा राज्याभिषेक झाला नाही. राज्याभिषेक झाला तो धृतराष्ट्राचा, लहान भावाचा झाला. पण कायद्यानं ठीक आहे, यानं राज्य सांभाळलं तोपर्यंत ठीक आहे. परंतु पुढचा राज्याभिषेक जो व्हायला पाहिजे होता तो मोठ्या भावाच्या मोठ्या मुलाचा राज्याभिषेक म्हणजे युधिष्ठिराचा राज्याभिषेक व्हायला हवा होता. परंतु सत्तेच्या मोहात हा आंधळा झालेला धृतराष्ट्र, त्याला खरं तर आपल्या मोठ्या भावाच्या मुलांना आपण त्याच्या निधनानंतर मुलासारखं सांभाळलं पाहिजे, हा विवेकही त्याचा संपून गेला होता. आणि पुत्र मोहानं पूर्णपणे ग्रसित झालेला असा हा धृतराष्ट्र तो विचारतोय, मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझी मुलं आणि पांडव काय करतायत हे सांग. आता खरं पांडव त्याची मुलं नाही आहेत का? वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये मोठ्या भावाची मुलं ही त्यानं त्याचीच मुलं समजायला पाहिजे होती. परंतु ती तो कधीच समजला नाही. आणि म्हणून खरं तर हा सगळा घोटाळा झाला. आणि हे जे काही सगळं प्रकरण घडलं त्यामध्ये सगळ्यात मूलभूत चूक कोणाची असेल तर ती त्या धृतराष्ट्राची होती. आणि एकट्या धृतराष्ट्राची नव्हती, आपल्या नवऱ्यात जे न्यून आहे त्याला दृष्टी नाही, त्यामुळे पाहून जी कामं करावी लागतात ती त्याला करता येत नाहीत.
त्याला दिसत नाही, हे समजून किमान गांधारीनं स्वतःचे डोळे उघडे ठेवायला पाहिजे होते. परंतु पातिव्रत्याचं त्याचा अतिरेक केला आणि माझ्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून मी पण काही पाहणार नाही असा विचार करून तिनं स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. आई आणि वडील जेव्हा दोन्ही आंधळे होतात ना, तेव्हा मुलांचं जे व्हायचं ते काय होतं ते कौरवांच्या स्वभावावरून लक्षात येतं. तो दुर्योधन, तो दुःशासन आणि ते सगळे 100 भावंड, त्यातला एक विकर्ण सोडून द्या, तो एक थोडासा वेगळा होता, परंतु बाकी सगळे 99 ज्या पद्धतीचे घडले त्यामध्ये त्यांच्याकडं दुर्लक्ष झालं. आणि त्याला हा पुत्र मोह आणि हा आंधळेपणा, केवळ डोळ्यांचा आंधळेपणा नाही, मनाचा आंधळेपणा. याचं कारण आहे, जेव्हा द्रौपदीच्या पदराला हात लावण्याची हिम्मत त्या दुःशासनानं केली, त्यावेळेस राजा म्हणून सिंहासनावर बसलेल्या त्या धृतराष्ट्रानं ते तिथेच थांबवायला पाहिजे होतं की ताबडतोब थांबवा, हे घडणार नाही. किंबहुना त्याही आधी द्रौपदीला ज्यावेळेस डावावर लावलं गेलं त्यावेळेस, आणि कर्ण विकट हास्य करून सांगतोय दुर्योधनाला की आता दासी आहे तुमची, फेडा तिची वस्त्र. कर्ण सांगतोय बरं, ही बुद्धी कर्णाची आहे. आपण कर्णाचं महात्म्य फार वाढवलं, परंतु कर्ण काय काय गमती जमती करतोय ते पाहिलं पाहिजे. आणि हे सगळं ज्यावेळेस कर्णाचा वध करायला सांगितला, ते चाक रुतलं होतं, त्यावेळेस तो कर्ण म्हणाला, अरे थांब थांब, मी रथाच्या खाली उभा आहे, मी चाक काढतोय, आता माझ्या हातात शस्त्र नाही, आणि अशा वेळेस तू जे हे काही करतोयस हे योग्य नाही, हा अधर्म आहे. त्यावेळेस क्षणभर अर्जुन देखील थांबला की बरोबर सांगतोय, हा अधर्म आहे. आणि कृष्ण त्यावेळेस त्या कर्णाला म्हणतो, अधर्म? तुला धर्म आठवला? वाह, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म, जेव्हा एकट्या अभिमन्यूला 6 महारथ्यांनी मिळून मारलं? त्यावेळेस युद्धाचा हा नियम होता ना की एकास एक असंच युद्ध झालं पाहिजे. अरे त्या कोवळ्या अभिमन्यूला मारणारे तुम्ही, आज तुम्हाला धर्म आठवतोय? आणि असे अनेक दाखले दिले आणि अर्जुनाला सांगितलं, कम ऑन, किल हिम. हा आतंकी आहे, हा अतिरेकी आहे. आणि अतिरेक्यांची जी व्याख्या आहे, लाक्षागृहात पांडवांना त्यांच्या आई सोबत जाळण्याचा जो वारणाव्रतात प्रकार घडला, त्या वारणाव्रताच्या लाक्षागृहाचा देखील उदाहरण कृष्णानं दिलं की ती योजना कुणाची होती? कर्णा, तुझीच होती ना. जिवंत जाळण्याचा प्रयत्न तुझ्या भावंडांना केला, अरे त्या भीमाला विषाचे लाडू खाऊ घातलेस तू. तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? आणि ते विकट हास्य करत द्रौपदीची वस्त्र काढण्याचा आदेश तू देत होतास, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? असे जे अधर्मी आतंकी असतात त्यांना ते जिथे दिसतील तिथेच ठेचावे लागतात. तिथे धर्म आणि अधर्म काही आडवा येत नाही, कारण तेच मुळात अधर्मी आहेत. त्यांना कशासाठी धर्मानं मारायचं? ही कृष्ण नीती आहे. पण यात मूळ दोष जो आहे तो त्या धृतराष्ट्राचा. आणि या धृतराष्ट्रानं सुरुवात केली भगवद्गीतेला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव. सुरुवातच धर्म शब्दापासून झाली, किंबहुना सुरुवात ध शब्द अक्षरापासून झाली. ध अक्षर आहे भगवद्गीतेच्या आरंभी, आणि भगवद्गीतेच्या अंतीचा जो श्लोक आहे तो श्लोक संजयाच्या मुखातून आहे, ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त आहे. पहिला श्लोक अंधळ्याच्या मुखातून आहे, शेवटचा श्लोक दिव्य दृष्टी ज्याला प्राप्त आहे त्याच्या मुखातून आहे. आणि तिथे तो संजय म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. आणि त्या श्लोकाचा शेवट म या शब्दानं होतो, यत्र योगेश्वर कृष्ण. जिथे योगेश्वर कृष्ण आहे, केवळ एकटा कृष्ण असून कामाचा नाही, तो योगेश्वर असला पाहिजे. केवळ एकटा पार्थ असून उपयोगाचा नाही, तो धनुर्धर असला पाहिजे. यत्र पार्थो धनुर्धरः तत्र, त्या ठिकाणी विजयश्री येते. तत्र श्री, तिथे लक्ष्मी येते, विजयश्री येते. तिथे ध्रुव नीती येते. ध्रुवा नीतिर मतिर मम, अशी माझी मती मला सांगते, माझी बुद्धी हे सांगते. हे युद्ध व्हायच्या आधी केलेलं संजयाचं भाकीत आहे, अजून युद्धाला सुरुवात झालेली नाही आहे. भगवद्गीतेचा शेवट होतोय, युद्ध नंतर झालं. त्या युद्धाच्या आधीच त्या धृतराष्ट्राला, स्वतःच्या राजाला हा मंत्री सांगतोय
की विजय पांडवांचा आहे, म्हणजे पराजय तुझ्या पोरांचा आहे. कंसातलं वाक्य ते आहे, इन ब्रॅकेट, शब्दे विन संवादू. बोलला नाहीये पण अर्थ तो आहे. आणि शेवट म या अक्षरानं आहे, मतिर मम. पहिला ध आणि शेवटचा म, धर्म. या धर्मामध्ये गुंफलेले हे 700 श्लोक हे खऱ्या अर्थानं संजीवनी आहे. आपल्याला अशी ऊर्जा देतात आणि जेव्हा जेव्हा आपली गत अर्जुनासारखी होते तेव्हा तेव्हा आपल्याला ऊर्जा देण्याचं हे काम करतात. आणि मग संजयानं आरंभ केला सांगायला की ते काय काय चाललंय, इकडे कोण राजे आलेत, तिकडून कोण राजे आलेत, कौरवांचे कोण आहेत, पांडवांचे कोण आहेत, तो दुर्योधन काय बोलतोय, तो कोणाशी जाऊन बोलतोय, तो त्यांच्या गुरुशी त्याला सांगतोय की पहा पहा किती या ठिकाणी सगळे जमा झालेत, आणि तुमचा शिष्य पहा समोर आहे, तुमचा शिष्य आहे. व्यूढान द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता. तो अर्जुन तुमचा शिष्य आणि तो द्रुपदाचा पुत्र. का आठवण करून दिली माहिती आहे ना? कारण द्रुपदाचा पराभव द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांच्या माध्यमातून करून घेतला होता. गुरुदक्षिणेमध्ये तुम्ही जाऊन त्या द्रुपदाला बांधून मुसक्या आवळून माझ्या समोर आणा असं सांगितलं होतं. आणि ती गुरुदक्षिणा या कौरव पांडवांनी त्या द्रुपदाबरोबर युद्ध करून त्याला मुसक्या आवळून आणलं. का? असं काय बिनसलं होतं त्यांचं? हा द्रुपद आणि द्रोणाचार्य हे एकाच गुरुकुलात शिकले आणि तिथे शिकत असताना त्यांचा आपापसात एवढा स्नेह, एवढी घट्ट मैत्री झाली. आणि तिथे एकदा त्या जंगलामध्ये एका मोठ्या विचित्र प्रकरणात द्रोणाचार्यानं द्रुपदाला वाचवलं, नाही तर मेला असता त्या दिवशी द्रुपद. आणि त्या दिवशी या द्रुपदानं वचन दिलं की तू माझा जीव वाचवलास, ज्यावेळेस मी राजा होईल त्यावेळेस माझं अर्ध राज्य तुझं असेल. द्रोणाचार्य नंतर शिक्षक झाले, धनुर्विद्या शिकवायला त्यांनी सुरुवात केली, स्वतःचं गुरुकुल काढलं. अश्वत्थामा हा त्यांचा मुलगा, आणि त्या मुलाला दूध प्यायचं होतं पण घरात काहीच शिल्लक नव्हतं, गाय पण नव्हती, दूध तर प्रश्नच नाही. आणि त्यावेळेस या द्रोणाचार्याच्या पत्नीनं त्या पिठामध्ये पाणी घालून दुधासारखा रंग तयार केला आणि आपल्या बाळाला ते दूध म्हणून पाजलं. याचा अत्यंत विषाद द्रोणाचार्यांना झाला आणि त्याला ते द्रुपदानं दिलेलं वचन आठवलं. तो द्रुपदाकडे गेला आणि म्हणाला अर्धराज्य. तो म्हणाला वेडा झाला की काय? अरे लहानपणी गमती जमतीत बोललेलं कुठे खरं असतं काय? गेट आउट, इथं बिलकुल थांबायचं नाही. अरे म्हणे बाकी जाऊ दे, नाही अर्धराज्य पण किमान एक गाय तर दे मला, तो माझा मित्र आहेस. फुटकी कवडी नाही देणार, गेट आउट. अपमान करून या द्रोणाचार्याला द्रुपदानं बाहेर काढलं आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या द्रोणाचार्यानं ज्ञान विकू नये अशी परंपरा असलेल्या या भारतामध्ये गंगापुत्र भीष्मांकडे जाऊन नोकरीची याचना केली की मला नोकरी द्या, मला महिना पगार द्या, माझ्या बाळाला दूध पाजायचं आहे. आणि मासिक वेतनावर या द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना आणि त्याच्यासोबत त्या कर्णाला शिकवायला सुरुवात केली, धनुर्विद्या शिकवायला सुरुवात केली. अशी ही सगळी कहाणी आहे. आणि हे सगळे लोक त्या ठिकाणी एकत्र झालेले. नंतर या द्रुपदानं एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये पुत्रप्राप्तीची मागणी केली. आणि असा पुत्र मागितला जो द्रोणाचार्याचा वध करेल, असा पुत्र मागितला. आणि तो जो दृष्टद्युम्न आहे हा त्या यज्ञाच्या कृपाप्रसादानं द्रुपदाला झालेला पुत्र. आणि हे सगळ्या गावाला माहित होतं, कारण संकल्पच तसा केला होता यज्ञाच्या आधी की द्रोणाचार्याचा वध करणारा पुत्र मला हवाय. आणि म्हणून हा संकल्प आणि म्हणून हा यज्ञ. हे द्रोणाचार्यांना पण माहित होतं की हा पोरगा आपला वध करणार आहे. नंतर द्रुपद द्रोणाचार्यांकडे गेले आणि त्यांना सांगितलं ते जाऊ दे, आपलं वैर वगैरे आहे ते सगळं विसर, पण तुझा धर्म हा आहे की तुझ्याकडे आलेल्या शिष्याचा अवेर तू करू शकत नाही, माझ्या पोराला शिकव.
आता ज्या मुलाचा जन्मच त्याला मारण्यासाठी झालाय त्याला शिकव म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पण धर्म की विद्यार्थी आलाय, शिक्षकाचं काम आहे शिकवणं, त्याला शिक्षण देण्याचं काम या द्रोणाचार्यांनी केलं. आणि आता हा पांडवांच्या सेनेमध्ये उभा आहे धनुष्य घेऊन, आणि तो सेनापती आहे, आणि त्यानं ती व्यूहरचना केली आहे. आणि ती व्यूहरचना अशी केली आहे की इकडे 7 अक्षौहिणी सेना आहे आणि समोर 11 अक्षौहिणी सेना आहे. 7 अक्षौहिणी आणि 11 अक्षौहिणी कौरवांची सेना, असा इम्बॅलन्स आहे. आणि तरी देखील द्रोणाचार्यांना सांगताना हा दुर्योधन म्हणतोय की समोर पहा केवढी प्रचंड सेना आहे. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीमाभिरक्षितम. या भीमानं अभिरक्षित केलेली पांडवांची सेना केवढी प्रचंड आहे. आणि हे व्यूहरचना करणारा कोण आहे माहितीये? तुमचा शिष्य आहे. हा कुचका होता बोलायला, आणि काय कुचकट बोललं म्हणजे याला राग येईल आणि मग तो आवेशाने लढेल असा विचार करून त्यानं बोलायला सुरुवात केली. दुर्योधनानं द्रोणाचार्यांना सांगायला सुरुवात केली. आणि माऊलींनी त्याचं वर्णन जे केलंय ना ते अद्भुत आहे. माऊली म्हणतायत, तेव्हा तो संजय बोले पांडव सैन्य खवळले, जैसे महाप्रलय पसरले कृतांत मुख. तैसे घनदाट सैन्य ते सज्ज होता, एका रोखाने चालू लागता. काळकूट उसळता शमन कोण करील, किंवा वडवानल पेटला प्रलय वाताने भडकला. समुद्र शोषून उफाळला नभापर्यंत. तैसे पांडव सैन्य दुर्धर, नाना व्यूहांनी झाले तयार. म्हणून वाटले भेसूर त्यावेळी, परिते पाहता दुर्योधन धिक्कारी क्षुद्र लेखून. जैसा गजसमूहा पंचानन त्याप्रमाणे. मग द्रोणा समीप आला, त्यास म्हणे काय पाहिला. कैसा दळभार हा उसळला पांडवांचा. चालती गिरिदुर्ग जैसे विविध व्यूह हे तैसे. रचिले आहे विचित्रसे द्रुपद पुत्राने. जास तुम्ही पढविले विद्येचे आगर केले. त्याने सागरा समपसरले पहा हे सैन्य. केवढ्या उपमा दिल्या. एक श्लोक आहे, त्या एका श्लोकावर एवढ्या ओव्या लिहिल्या माऊलींनी. आणि जणू वडवानल पेटलाय, जणू प्रलय आलाय, लाटा उसळतायत. आणि ह्या लाटा अगदी सूर्यापर्यंत पोहोचतायत, कैलासापर्यंत पोहोचतायत. अशा पद्धतीचं वर्णन, अत्यंत काव्यमय असं हे सगळं वर्णन माऊली करतायत. माऊलींच्या एक एक उपमा वाचताना 16 वर्षाच्या या तरुणाला कुठे हे सगळं पाहायला मिळालं असेल? कुठे वनवे पाहिले असतील? कुठे तो अर्णव पाहिला असेल? अर्णव म्हणजे समुद्र, समुद्राच्या लाटा, जंगलातले वेगवेगळे प्राणी, त्यांच्या उपमा ह्या कशा दिल्या असतील? हे सगळं वाचायला इतका पुरेसा वेळच नाही मुळात. पण केवळ अलंकार जर पाहायचे ठरले ना, तर ज्या वेळेस सगळे इकडे कोण आहेत तिकडे कोण आहे सगळं सांगून झालं, मग द्रोणाचार्य काहीच बोलत नव्हते, गप्प बसले. कारण त्यांना माहिती मूर्ख आहे हा, काही बोलतो, बडबड करतो, काय याला उत्तर द्यायचं काही कारण नाही. तेव्हा ते आपले स्तब्ध उभे राहिले, ऐकून घेतलं सगळं. हे काही आपल्याला उत्तर देत नाही पाहिल्यानंतर यानं तोंड वळवलं दुर्योधनानं, आणि भीष्माचार्यांना ऐकू जाईल असं म्हटलं की अरे सगळ्यांना ऐका, आपापल्या जागी जरा नीट उभे राहा आणि सगळ्यांनी मिळून भीष्माचार्यांचं संरक्षण करा, चारी बाजूंनी त्यांना घेरा. आणि हे ऐकून भीष्माचार्यांना बरं वाटलं, कारण लहानपणापासून बाळ होता दुर्योधन, तेव्हापासून त्याचं कौतुकच होतं ना आजोबांना. त्यांना आनंद झाला की केवढी माझी काळजी घेतोय, चारी सगळ्या सैन्याला सांगतोय माझं रक्षण करा. त्यांना आनंद झाला. त्यांनी शंख फुंकला, आणि शंख फुंकल्यानंतर त्या कौरव सेनेमध्ये एवढा आनंद उचंबळून आला. प्रत्येकानं आपल्या सोबत आलेले जे काही वाद्य होते ते वाजवायला सुरुवात केली. छोटे मोठे शंख वाजायला लागले, तुताऱ्या वाजायला लागल्या, सगळे युद्ध वाद्य सगळी निनादायला लागली, आणि त्याचा हल्लकल्लोळ झाला. आणि हल्लकल्लोळ झाल्यानंतर पृथ्वी डगमगायला लागली, असं वर्णन केलं की पृथ्वी डगमगायला लागली. शेष जो होता त्या शेषाचं सुद्धा भयकंपित झाला, आणि त्यामुळे पृथ्वी
डोलायला लागली, इतका तो प्रचंड आवाज झाला. आणि मग इकडे उभ्या असलेल्या कृष्णानं ते सगळं पाहिलं. हे सगळे ड्रम वाजवतायत, तुताऱ्या वाजवतायत, वेगवेगळी रणवाद्य वाजवतायत, कोणी पखवाज वाजवत, काय वेगवेगळी सगळी वाद्य त्यांनी आणली, जी आपल्या घरी सापडतील ती, थाळ्या, वाट्या, चमचे सगळं आणून वाजवायला सुरुवात केलेली होती. तो सगळा आवाज ऐकल्यानंतर तत श्वेतैर हयैर्युक्तैर महतीश्चंदनेस, त्या अप्रतिम अशा अद्भुत रथावर आरूढ असलेल्या कृष्णानं त्याचा शंख बाहेर काढला. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तन धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखम. आता एकेका ओळीत कोणता शंख वाजवला ते गीतेत सांगितलं, पण माऊलींनी वर्णन जे केलंय ते काय अप्रतिम आहे. त्या रथाचं वर्णन काय केलं? पाहुनी तो अकांत ऐसी अवस्था झाली स्वर्गात, तेव्हा पांडव सैन्यात झाले काय ते पहा. जो विजयाचे माहेर किंवा महातेजाचे भांडार, जास गरुडा समचार जुंपले अश्व, किंवा पंखांचा मेरू जैसा, डोंगराला पंख फुटलेत असं वाटावं असा तो रथ, किंवा पंखांचा मेरू जैसा रथ शोभतैसे तो तैसा, ज्याच्या तेजे दाही दिशा कोंदाटल्या, राजा प्रत्यक्ष वैकुंठाचा अश्ववाहक होता ज्याचा, थोर महिमा त्या रथाचा काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानर जो मूर्तिमंत शंकर, सारथी तो शारंगधर अर्जुनाचा, पहा नवल त्या प्रभूचे ऐसे अद्भुत प्रेम भक्ताचे, की सारथ्य त्या पार्थाचे करीत होते. पाठीस घालून सेवकास स्वतः पण पुढे झाला, आणि पांचजन्य तो फुंकला सहज लिलेने, परी तो शंख थोर गर्जना करी गंभीर, जैसा उगवला दिनकर लोपी नक्षत्रे, तैसे कौरव सैन्यात जे रणवाद्यांचे होते निनाद, ते नकळे झाले लुप्त कोणीकडे. तैसा निनाद करीत गंभीर अतिआवेगे धनुर्धर, देवदत्त शंख थोर फुंकू लागला. केवळ 2-2 शब्दात गीतेमध्ये वर्णन केलं होतं की कृष्णानं पांचजन्य वाजवला आणि अर्जुनानं देवदत्त नावाचा शंख वाजवला, त्या रथामध्ये उभं राहून वाजवला. त्याचं एवढं सुंदर वर्णन की जणू काही पंख फुटलेला डोंगरच तो रथ आहे. तो रथ म्हणजे कमालीचाच होता. तो रथ अद्भुत असा रथ अग्नीनं अर्जुनाला भेट दिला होता. याचं कारण होतं, अग्नीला प्रचंड त्रास होत होता आणि त्याला काही वनस्पती भस्मसात करून खायच्या होत्या, पण त्या खांडव वनात होत्या आणि त्या खांडव वनातल्या वनस्पती इंद्र कधीच जाळू देत नव्हता. आग लागली की लगेच पाऊस पडायचा आणि विझून जायचं. पण अर्जुनानं ते खांडववन जाळलं आणि त्या अग्नीला त्या सगळ्या वनस्पती खायला मिळाल्या. त्याचं अजीर्ण झालेलं पोट नीट झालं. त्या आनंदात त्यानं तो रथ भेट केला होता. तो चंदनाचा अद्भुत असा रथ, 11 बैलगाड्या बसतील एवढी शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये एका रथामध्ये ठेवण्याची व्यवस्था होती. आणि 4 घोडे जे दिले ते त्या गंधर्वानं दिलेले होते. चित्ररथ नावाच्या गंधर्वानं अर्जुनाला मित्राला ते घोडे दिले. 100 घोडे होते. आणि त्या 100 घोड्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यातला एक मेला तर दुसरा उभा व्हायचा, म्हणजे 100 ते 100च राहायचे. मग त्या घोड्यांना पिलं होत असतील, परत ती तेवढी तेजस्वी, सगळे पांढरे शुभ्र घोडे, एक काळा डाग नाही असे ते सगळे घोडे. त्यातले 4 उत्तम निवडलेले घोडे कृष्णानं निवडून आणलेले ते त्या रथाला जुंपले होते. आणि त्याचं वर्णन, ध्वजस्तंभावरी वानर, तो मूर्तिमंत शंकर, तो जो वानर म्हणजे हनुमान ध्वजस्तंभावर वरती रथावर आरूढ आहे. आणि जर त्या रथाचा झेंडा पाहिला ना तर तुमच्या लक्षात येईल की तो झेंडा मागे नाही उडत आहे, तो पुढे उडतोय. अद्भुत आहे. याचं कारण आहे, तो मारुती आहे, तो मरुताचा पुत्र आहे, तो वायुपुत्र आहे. आणि हवेचा प्रवाह कोणत्या दिशेला करायचा हे तिथे ठरवतोय. आणि त्या रथावर बसलेला हा मारुती हवेचा सगळा प्रवाह कौरवांच्या दिशेला घेऊन जातोय. म्हणून इकडून जे शंख वाजतायत त्याचा आवाज प्रचंड तिकडे पोहोचतोय, आणि तिकडे जे शंख वाजतायत त्याचा आवाज मागेच जातोय, तो इकडे येतच नाहीये. अशी ही सगळी गंमत आहे. त्याचं वर्णन माऊली करतायत.
आणि हे सगळे महाध्वनी सुरू झाले. पांडवांच्या सेनेतून ज्यावेळेस वेगवेगळे शंख वाजायला लागले, प्रत्येक शंखाचं नाव आहे, आणि मग त्याचा जो महाध्वनी झाला त्याचं वर्णन माऊली करतायत. आघात होता महाध्वनीचा, धीर सुटला शेषकुर्माचा, भार टाकण्या पृथ्वीचा, सहसा झाले प्रवृत्त. तेथे तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदाळ आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलासापर्यंत. पृथ्वीतळ उलटू पाहात, वाटे आकाश असे कोसळत, आणि तेथे सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली, देवा सहायता न झाली, आणि ऐशी एकच हकाटी झाली. सत्यलोकात सूर्य दिवसाच थांबला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी. तेव्हा कृष्ण झाले विस्मित, आता होईल जगाचा अंत, ऐसे जाणुनी तो ध्वनी अद्भुत थांबविला त्यांनी. म्हणजे कृष्णानं का थांबवलं शंखवादन? कारण त्याच्या लक्षात आलं की असंच वाजत राहिलं तर वाटोळ होईल सगळ्या तिन्ही लोकांचं. काय कल्पना आहे! अशी अद्भुत कल्पना विलास करत करत ही ज्ञानेश्वरी पुढे सरकते. आणि मग अर्जुन सांगतो, सेनयोर्भयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तम, माझा रथ जो आहे तो दोन्ही सेनांच्या मध्ये उभा कर मधोमध. आणि तिथे तो उभा केला कृष्णानं, आणि त्यानं पाहिलं समोर, अरे अरे आपले आजोबा भीष्माचार्य. अरे लहानपणी आपल्याला वडील नव्हते, आणि ती एकमेव मांडी होती ज्याच्यावर जाऊन बसावं आणि वाटेल ते हट्ट करावेत, आणि त्यांनी ते पूर्ण करावेत. आपल्या लहानपणी सगळे हट्ट पूर्ण केलेले आपले आजोबा भीष्माचार्य समोर उभे आहेत. अरे समोर द्रोणाचार्य उभे आहेत. माझे गुरु ज्यांनी मला धनुष्य कसं उचलायचं हातात हे शिकवलं, आज आज हेच धनुष्य त्यांच्यावर उगारू, त्यांच्यावर ही शरवर्षा करू, हे बाण त्यांच्यावर चालवू, हे काय माझं पातक चाललंय, हा विचार त्याच्या मनात यायला लागला. आणि त्यानं सांगायला सुरुवात केली, बाबा कृष्णा काय माझ्या नशिबात आलं, माझ्याच्याने नाही होणार, मी नाही करणार. दृष्ट्वे मम स्वजनम कृष्णम युयुत्सुम समुपस्थितम सीदंती मम गात्राणी. माझे सगळे गात्र शिथिल पडतायत. मुखंच परिशुष्यती, माझं मुख कोरडं झालंय, मला घसा कोरडा झालाय माझा. वेपथुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते, माझ्या संपूर्ण शरीरात दाह होतोय, त्राण उरलेले नाहीत. गांडीवम संस्रते हसतात, माझ्या हातातलं गांडीव खाली पडतंय. त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुम भ्रमतीव च मे. माझं मन भ्रमित झालंय, आय गॉन मॅड, मला काही कळतच नाहीये काय करावं. माऊली वर्णन करतायत, तो म्हणे देवा पहा मी पाहिला मेळावा हा, तो गोत्रवर्ण अवघा दिसला येथे. हे संग्राम करण्या उद्यत झाले असती आप्त समस्त, परी आपणास हे उचित होईल कैसे. गोष्ट काढताच युद्धाची शुद्ध बुद्धी जाते माझी, स्वस्थता ही मनबुद्धीची नष्ट होते. पहा कंप सुटला अंगास, कोरड ही पडली तोंडास, विकलता सर्व ही गात्रांस आली माझ्या. सर्वांगी काटा आला आणि संताप उत्पन्न झाला, आणि हातही शिथिल झाला गांडीवाचा. नकळे ते केव्हा निसटले आणि केव्हा हातून पडले, ऐसे हृदय माझे व्यापिले मोहाने या. जे कठीण वज्राहून दुर्धर अतिदारुण, हा अद्भुत मोह असाधारण त्याहूनही. ज्याने संग्रामी हर जिंकला, निवात कवचांचा संहार केला, तो अर्जुनही मोहे ग्रासिला क्षणामध्ये. जैसा भ्रमर भेदी कोडे, हवे ते काष्ठ कोरडे, परंतु तोही सापडे कोवळ्या कलिकेत. भ्रमरानं, भुंग्यानं अत्यंत कठीण अशा लाकडाला छेदन करावं, एवढी त्याची नांगी कठोर असते. परंतु कमळात उतरल्यानंतर आणि संध्याकाळी ते पराग गोळा करता करता जर सूर्यास्त झाला आणि
कमळाच्या पाकळ्या जर मिटल्या ना, तर त्या कोमल कमळाच्या पाकळ्यांना भेदन करण्याचं सामर्थ्य त्या भुंग्यात राहत नाही. तसं या अर्जुनाचं झालंय. काय उपमा दिली आहे भगवंतानं, माऊलींनी. तेथे प्राणासही मुकेल, परिचिरणार नाही हे कमलदल. हा अप्तस्नेह वाटे कोमल, परी कठीणची अत्यंत. तो भुंगा आतमध्ये गेला तर तो गुदमरून मरून जातो, परंतु त्या कमळाला तो छेद करत नाही, त्यातून बाहेर यायचा प्रयत्नच करत नाही. तसं अर्जुनाचं घडलं. महादेवाशी युद्ध केलं आणि महादेवाला त्या युद्धात प्रेमानं जिंकलं. तो प्रेमाला जिंकणारा अर्जुन या ठिकाणी खाली बसलाय. त्याच्या अंगाला कापरं सुटलं. ॲक्यूट डिप्रेशनची परिस्थिती निर्माण झाली. प्रचंड ऍसिडिटी, सगळ्या अंगात दाह होतोय. संपूर्ण मन त्याचं अस्थिर झालं, भ्रमित होऊन गेलं मन. गांडीव हातातून हातपाय गळून पडले, असं आपण म्हणतो ना की हातपाय गळून पडले. तसं त्याच्या हातून ते गांडीव खाली पडलं. आणि एवढा शूरवीर प्रतापी एकट्या अर्जुनानं बृहन्नडेच्या वेशामध्ये अज्ञातवासात असताना त्या विराट नगरीत ज्या वेळेस एक मोठा पराक्रम केला, आणि हा पराक्रम ज्या वेळेस कौरवांना कळाला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा पराक्रम केवळ अर्जुन करू शकतो आणि भीम करू शकतो. आणि म्हणून दोन बाजूंनी युद्ध, विराट नगरीवर सैन्य धाडलं गेलं. एका बाजूनं सगळी सेना धाडली गेली आणि दुसऱ्या बाजूनं सगळे कौरव कर्णासहित द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे सगळे तुटून पडले. एका बाजूला विराट राजा गेला युद्ध सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी. त्यावेळेस त्यांना माहित नव्हतं की इकडून कौरव येत आहेत, आणि कौरव येत आहेत ही बातमी कळाल्यानंतर त्या विराट राजाचा जो पुत्र आहे, उत्तर त्याचं नाव होतं, त्या उत्तराला सांगितलं गेलं की आता पर्यायाने आता तुला नेतृत्व करावं लागेल. परंतु या उत्तरात तेवढं धारिष्ट्य नव्हतं. त्यावेळेस द्रौपदी जी सैरंध्री झाली होती, तिनं त्या उत्तराच्या भावाला, तिचं नाव पण उत्तरा असं होतं, त्या उत्तरेला सांगितलं की अगं तुला एक सांगू, ती बृहन्नड आहे ना, तुला नृत्य शिकवते, ती उत्तम सारथ्य करते आणि वेळ पडला तर धनुष्य पण फार चांगली चालवते, काळजीच करू नको, त्याला याच्या बरोबर पाठव. मग उत्तराच्या रथावर सारथी म्हणून बृहन्नडेला बसवलं गेलं, म्हणजे अर्जुनाला बसवलं गेलं. त्या शमीवृक्षावरून सगळी शस्त्रास्त्र खाली उतरवली गेली. हा पळून निघाला होता उत्तर, त्यानं उडी मारली की मला नाही जायचं, बिलकुल युद्ध करायचं नाही, मी मरून जाईल. त्यावेळेस या बृहन्नडेनं त्याच्या मागे पळत जाऊन त्याला धरलं. त्याला सांगितलं तू फक्त दोरे हातात घेऊन बस, बाकी मी पाहीन. आणि सारथीच्या जागेवर या उत्तराला बांधलं. सारथ्यही बृहन्नडाच करते आणि युद्धही बृहन्नडाच करते. असा रणसंग्राम त्या उत्तराला पाहावा लागला. आणि मोहिनी अस्त्र सोडून सगळ्या कौरव सेनेला झोपवून टाकलं एकट्या अर्जुनानं. आणि मग उत्तर खुश झाला, तो म्हणाला कमाल केली, मीच मारले हे सगळे. अरे मेले नाही म्हणे, आता झोपलेत ते, थोड्या वेळाने उठतील. अहो परत उठतील, मी कसा मारीन म्हणे त्यांना, त्यांना मारायला थोडी आलोय मी. पण तू एक काम करू शकतो, तुझी बहीण आहे ना उत्तरा, तिच्या बाहुल्या खूप छान छान आहेत, तिच्या बाहुल्यांसाठी चांगले चांगले कपडे जर तुला करायचे असतील ना, तर यांच्या सगळ्यांच्या अंगावरची उत्तरीय काढून आण. चमकदार जरीचे शेले आहेत सगळ्यांच्या खांद्यावर, फक्त दोघांना नाही हात लावायचा. ज्यांच्या दाढ्या पांढऱ्या आहेत त्यांना हात लावायचा नाही. म्हणजे कोण? भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य. एवढं प्रेम आहे. आणि सगळ्या कौरवांना अनेक वेळा जिंकणारा हा अर्जुन आज हतप्रत झालाय, आज गलितगात्र झालाय. विजयाची आकांक्षाच संपली त्याची. मला नको म्हणाला विजय, काय करू हा विजय मिळवून? असा विजय काय कामाचा की आपल्या आप्त स्वकीयांना मारून टाकायचं आणि मग राज्य करायचं? असा विजय मला नको आहे. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानिच किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर जीवितेन वा. अरे जिवंत तरी कशाला राहायचं, यापेक्षा मेलेलं बरं.
आत्महत्येचा विचार. ॲक्यूट डिप्रेशनचं सगळ्यात शेवटचं लक्षण असतं माणसाला स्वतःचं जीवनच संपून टाकावं असं वाटतं. त्यापेक्षा न जगलेलंच बरं, मरून जावं, गळफास घ्यावा, विषप्राशन करावं, 10व्या मजल्यावरून खाली उडी मारून स्वतःला संपून घ्यावं किंवा नदीत जीव द्यावा, अशी याची परिस्थिती झाली. तो म्हणतोय, ऐशा या विजयाचे काही मज सर्वथा काम नाही, ऐसे राज्य मिळवूनही करावे काय, या सकळांस वधावे आणि जे भोग भोगावे ते सर्वही जळावे. पार्थ म्हणे, जरी न मिळेल हे सुख आम्ही हवे ते भोगू दुःख, वेचू आपले प्राणादिक यांच्यासाठी, परी त्यांचा करावा संपूर्ण घात आणि लोळावे उपभोगात, हे स्वप्नही माझ्या मनात येणार नाही. आम्ही कशास जन्मावे आणि कशासाठी जगावे, जरी विपरीत मनी चिंतावे या वडिलांचे, पुत्र प्राप्ती इच्छिते कुळ त्याचे काय हेच फळ, की निर्दाळावे केवळ गोत्रज आपुले. मन वज्रा सम करावे आणि यास मारावे, छे छे आपणास यांचे करावे कल्याणची केवळ. आम्ही जे जे मिळवावे ते ते त्यांनीच भोगावे, हे जीवितही समर्पावे त्यांच्यासाठी. या आप्तांना कैसे मारू कोणावर शस्त्र धरू, निज हृदयावरी करू आघात कैसा. अरे माझं हृदय, हे द्रोणाचार्य, हे भीष्माचार्य, हे माझ्या आत धडधड करतात. माझ्याच हृदयाला चिरायचं, त्यांच्यावर अशा पद्धतीची वर्षा करायची. हे हवे ते करोत आम्हास येथेच मारोत, परी आपणास त्यांचा घात मनातही नाणावा. त्रैलोक्याचे निष्कंटक जरी राज्य प्राप्त होईल तरी, मी हे अनुचित श्रीहरी करणार नाही. जरी आज येथे ऐसे करावे तरी कोणी आम्हास आदरावे, सांग मुख तरी कसे पहावे तुझे कृष्णा. अरे तूच धिक्कारशील नंतर आम्हाला. घरातल्या ज्येष्ठांचा वध केलास, स्वतःच्या भावांना मारलंस, अरे स्वतःच्या सासऱ्यावर तू बाण चालवलेस, स्वतःच्या शालकांचा तू शिरच्छेद केलास, तुझे मामा तूच मारून टाकलेस. नकुल आणि सहदेवाचे मामा समोर उभे होते कौरव सैन्यात. त्यांचे सगळ्यांचे चेहरे पाहून हा गडबडला. जरी वध करीन गोत्रजांचा तरी आधार होईन मी दोषांचा, प्राप्त होऊनही तू हातीचा होशील दूर. जैसा उद्यानात अनल संचरला पाहून प्रबळ, मग क्षणभरही कोकिळ न राही तेथे. काय उपमा आहे की जंगलाला आग लागली आणि कोकिळानं तिथे थांबावं, कोकिळा लगेच निघून जाते तिथून. तसं माझं झालंय कृष्णा. इथं आग लागली रे, आग लागली, मी निघून जातो इथून, अशी कोकिळेगत अवस्था झाली आहे माझी. किंवा सकर्दम सरोवर पाहून तो चकोर, न सेवता अवभेर करून जातो. समुद्रामध्ये जर, सरोवरामध्ये जर कमळं उगवलेली असतील ना, तर मग चकोर थांबत नाही तिथे, कारण त्याला माहिती आहे तिथे दलदल आहे. अशा दलदलीत तो चकोर फसत नाही जाऊन. इथे समोर हे युद्ध जे पाहतोय मी, ही तर दलदल आहे आणि मी त्याच्यात जाऊन फसावं, यापेक्षा चकोर होऊन उडून जावं. मला नाही पाहिजे हे युद्ध, मी नाही करणार. माझ्या स्वतःचा कुळाचा मी स्वतःच नाश करू. कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातन. अरे सगळे कुलधर्म आमचे मिटून जातील. या सगळ्यांचा जर वध केला ना, तर आमचा कुलधर्म कसा टिकायचा. धर्मे नष्टे कुलम कृत्स. सगळ्या धर्माचा नाश होऊन जाईल. अधर्मात भिभव्यात, सगळं अधर्मच सगळं पाहावं लागेल. आणि अधर्म असा जर घडला ना, तर प्रदुष्यंती कुलस्त्रिया, कारण सगळे पुरुष मारले जातील आणि त्या सगळ्या स्त्रिया जिवंत राहतील. यांच्या केवढा प्रचंड हाहाकार माजेल. आणि दुष्ट लोक त्या स्त्रियांना त्यांच्यावर अत्याचार करतील. कुठं चालली याची बुद्धी पहा आता. कुठला विचार करायला लागला. तो म्हणायला लागला, जैसे काष्टावरी घासता काष्ट होतो अग्नी प्रदीप्त, तो जाळूनी टाकतो समस्त काष्ट समूह.
जर लाकडावर लाकूड घासलं ना तर आग तयार होते आणि ही जी आग आहे ना ही त्या लाकडालाच जाळून टाकते. तसं घडणार आहे. अरे हे समोर माझे सगळे गोत्रज उभे आहेत, माझे परिवारजन उभे आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर टकराव करायचा, आम्ही त्यांच्याशी घर्षण करायचं. त्यातून जी आग निर्माण होईल ती आग या कुळाचा नाश करून टाकेल, जाळून टाकील सगळं काही. जैसा गोत्रात करुण मत्सर परस्परांचा केला संहार, तरी होऊन दोष घोर कुलक्षय होईल. म्हणून या पापापासून कुलधर्माचा नाश होऊन मग अधर्म तो राहील शिरून कुळामध्ये. असता दीप मालवावा आणि अंधारी संचार करावा, तरी सरळ वाटेतही मानवा लागती ठेचा. तैसा होता कुलक्षय कुलधर्माचा होई विलय, मग पापा वाचून अन्य राहील काय. अरे अंधारात चालावं ना तसं घडणार आहे. अंधारात चालताना ठेच लागतेच लागते आणि समोर आपले सगळे परिवारजन उभे आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करावं यापेक्षा घनघोर अंधार तो काय असू शकतो. असं असणं शक्य नाही. ठेच लागणार, मीच पडेल त्यात, मलाच जखमा होतील, यापेक्षा मीच मरण पत्करतो किंवा इथून निघून जातो. मी जंगलात जातो, मी संन्यास घेतो, मी धनाचा त्याग करतो. प्राणांस त्यक्त्वा धनानीच, मला काहीच नको. कृष्णाच्या मनात आलं असेल त्यावेळेस, मी आधी नव्हतं कळालं का? मी आलो होतो का तुझ्या घरी, चल आपण युद्ध करू सांगायला? तू आला होतास ना माझ्या घरी आणि माझ्या पायाशी बसलास. दुर्योधनही त्याच वेळेस येऊन माझ्या उशाशी बसला होता आणि मी उठून आधी तुझ्याकडे पाहिलं म्हणून मी तुझ्या सोबत आलो. तू आला होतास मागायला, मी नाही आलो होऊन. मी माझ्या घरी मस्त होतो द्वारकेमध्ये, तू तुझ्या घरी मस्त होता. हे उपद्व्याप कशाला करायचे? आत्ता हा विचार येतोय तुझ्या डोक्यात? हे आपण तिथे असतो तर आपल्या मनात असं आलं असतं कृष्णाच्या जागी. पण कृष्ण वेगळाच विचार करतोय. कृष्ण काहीच बोलत नाहीये. फार गंमत आहे. हा संपूर्ण पहिला अध्याय चालतोय ना, यात कृष्णाचा एकही श्लोक नाही. भगवान वाच कुठेच येत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इथे कृष्ण बोलत नाहीये. संपूर्ण महाभारतामध्ये जिथे जिथे कृष्ण बोलतो तिथे वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव उवाच असं म्हटलं गेलंय. आणि फक्त या गीतेच्या 18 अध्यायांमध्ये भगवान उवाच असं म्हटलं गेलं. त्यामुळे कोणी असा गैरसमज करू नये की कृष्ण बोलतोय आणि कृष्ण सांगतोय अर्जुनाला सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सगळ्या धर्मांचा परित्याग कर आणि मला एकट्याला शरण ये. कृष्णाला शरण ज्या नाही म्हणते भगवान वाच, तो परमपिता, तो ब्रह्मांड स्वामी कृष्णाच्या मुखातून त्या क्षणी बोलतोय आणि म्हणून ते भगवान वाच आहे. पण या कृष्णानं अजूनही तोंड उघडलेलं नाही. अजून एकही शब्द कृष्ण बोलायला तयार नाही. संपूर्ण पहिला अध्याय संपला आणि या पहिल्या अध्यायाच्या शेवटी संजय म्हटला, एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत. रथ सोडला, तो खाली बसला. विसृज्य सशरम चापम, त्याचा शर आणि चाप त्यानं विसर्जित केला. विसृज्य शशरम चापम, शोक संविघ्न मानसः, आणि अत्यंत शोक संतप्त होऊन अर्जुन आता खाली बसलाय. माऊली म्हणतायत, मग धनुष्यबाण टाकले अनावर अश्रू आले, एक राजा ऐसे घडले संजय म्हणे. संपला. या ठिकाणी जैसा राजकुमार पदच्युत होतो सर्वथा मानरहित, किंवा सूर्य होतो राहुग्रस्त निस्तेज होतो अति, किंवा वश होता महासिद्धीस संभ्रांत होतो तापस, मग कामादी विकार त्यास करतात दीन. तैसा तो अर्जुन खाली उतरला रथातून, दिसला दुःखी आणि दीन श्रीकृष्णानं. अजूनही श्रीकृष्ण काही बोले ना. हे सौंदर्य आहे गीतेचं, हे सौंदर्य आहे मानसशास्त्राचं, हे सौंदर्य आहे समुपदेशनाच्या शास्त्राचं. ज्यावेळेस आपल्या जवळचा कोणीतरी अशा पद्धतीनं शोकसंतप्त झालेला असतो, निराश झालेला असतो, नकारात्मकतेच्या मनामध्ये अशी भरलेली असते, प्रचंड क्रोध त्याला आलेला असतो, भीतीनं त्याची गाळण उडालेली असते किंवा डोक्यात विचारांचा गोंधळ उडालेला असतो.
प्रचंड गुंतागुंत झालेली असते, निर्णय काय करावा त्याला कळेना असं झालेलं असतं. हे करू की ते करू अशा पद्धतीचा विचार ज्याच्या मनामध्ये येतो, काहीच करावंसं वाटत नाही, झोप सुद्धा उडून जाते त्याची. अशी लक्षणं दिसायला लागली ना आपल्या घरामध्ये, आपल्या जवळच्या लोकांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये, तर फ्रेंडशिप डे साजरा करायचा. आज फ्रेंडशिप डे आहे. आणि कृष्ण काय सांगतोय माहितीये अर्जुनाला? भक्तोसी मे सखा चैती रहस्यम हे तदुत्तमम. हे रहस्य, मुला उत्तम रहस्य तुला केवळ यासाठी सांगतोय, तू केवळ माझा भक्त नाही आहेस. भक्तोसी मे सखाच इति, भक्तोसी मे सखाच इति रहस्यम हे तदुत्तमम. तू माझा मित्र आहेस ना, म्हणून तुला हे सांगतोय. आपल्या आजूबाजूला ही लक्षणं जर कुणामध्ये दिसत असतील ना, तर पहिलं काम काय करायचं? हात धरायचा, प्रेमानं शेजारी बसायचं, डोळ्यात डोळे घालून पाहायचं, ती करुणा वाहिली पाहिजे डोळ्यातून, आपलंसं करायचं आणि विचारायचं काय झालं तुला, का असा शांत शांत आहेस, मला सांग, मी तुझा आहे ना, मला सांग. तो विश्वास संपादन करायचा. मी कुणाला सांगणार नाही, तू मला सांग, मी मदत करीन तुला. तुझ्या आतमध्ये जो काही गोंधळ चाललाय ना, तू मला कळू देत. आणि त्याला बोलतं करावं आणि त्याचं बोलणं शांत चित्तानं ऐकून घ्यावं, एकही शब्द मध्ये बोलू नये. हा उपदेश भगवान श्रीकृष्ण करता. हे मौनाचं सामर्थ्य आहे. अशा वेळेस आपला मित्र जर अशा परिस्थितीत असेल तर आपण मौन झालं पाहिजे आणि त्याचं सगळं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याला आश्वस्त करत राहिलं पाहिजे. आपल्या नजरेनं शब्दाविना संवाद, आपल्या डोळ्यातून त्याला कळालं पाहिजे की हा माझा हितकर्ता आहे, हा माझं भलं केल्याशिवाय राहणार नाही. अनेक कारणं असतात, अशा पद्धतीनं माणसं डिप्रेशन मध्ये जातात. आणि आता मोठी माणसं नाही, लहान लहान मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये जाताना दिसत आहेत. मी जास्त लहान मुलांमध्ये काम करतो. एवढा स्क्रीन टाइम वाढलाय लहान मुलांचा, त्यांना ते मोबाईलवर सारखं काहीतरी रीळ पाहत बसतात. लहान मुलं नाही, कॉलेजमधले युवक तरुण सारखे इंस्टाग्रामवर आहेत. मित्रांचा सुद्धा संपर्क कमी झालाय. रात्री झोपतानाही तेच आहे आणि उठल्या उठल्याही तेच आहे आणि सगळं ऑनलाईन स्टेटस टाकलं जातंय. प्रत्यक्षात संवादच संपलाय. आणि ही घराघरातली स्थिती आहे. घराघरात असे अर्जुन उभे राहिलेत, ज्यांच्यामध्ये हे डिप्रेशन आपल्याला दिसतंय. त्याचं कारण आहे, त्याचं कारण अनेक ठिकाणी एकाकीपणा आहे. तो एकटाच आहे, कोणीच नाही. नातेसंबंधांमधला तणाव आहे जो अर्जुन आणि कौरवांच्या मध्ये निर्माण झालेला आहे. कधी कधी तो आर्थिक तणाव असतो. कोणाची नोकरी गेलेली असते, कोणाचा धंदा बंद पडलेला असतो, प्रचंड नुकसान झालेलं असतं, काही अपयश आलेलं असतं. मग ते शैक्षणिक अपयश असेल, कदाचित ते व्यावसायिक अपयश असेल, ते सामाजिक अपयश असेल. अशा अपयशानं सुद्धा माणसं डिप्रेशन मध्ये जातात. सातत्यपूर्ण असलेलं आजारपण हेही त्याचं एक कारण असतं की सारखं दुखतंय. हे दुखणं संपलं नाही की ते दुखणं सुरू होत आहे. घरामध्ये अनेकांना असं पहा, आत्मचिंतन करायला सुरू करा. आपले काय काय याच्यातले प्रॉब्लेम आहेत हे स्वतः पाहायचेत, कारण उद्या भगवान उत्तर देणार आहेत. तर आपला विषाद कशामुळे आहे, आपलं मन कशामुळे अस्थिर झालेलं आहे, याचं चिंतन करावं. की संवादातली कमी आहे, बोलायला कोणी नाही आणि आहेत तेही व्यस्त झालेले आहेत. झोपेच्या सवयी आहेत की खूप रात्री उशिरापर्यंत जागणं आहे, खूप उशिरा उठणं आहे, व्यायामाचा अभाव आहे की हालचालच कमी झाली आहे. अत्यंत अनुचित अशा पद्धतीचा आहार आहे. आपण काय खातो याचं भान नाही. आपली गाडी पेट्रोलवर चालणारी आहे, पण त्यात केरोसिन टाकून आपण ती गाडी चालवतोय. आपली वाढणारी स्थूलता आहे, वाढणारा मेद आहे, वाढणारा आजार आहे, कामाचा अतिताण आहे, घटस्फोट आहे, प्रेमभंग आहेत, प्रिय व्यक्तीचं जाणं आहे, मृत्यू आहे, प्रचंड रिकामेपणा आहे. खास करून रिटायरमेंट नंतर असा येतो रिकामेपणा. आता काय करावं सुचत नाही. अचानक आजपर्यंत इतकं काम केलं आणि अचानक रिटायर झालो आणि काही कामच राहिलं नाही. जीवनात अचानक झालेले बदल आहे, स्थानाचं परिवर्तन आहे. या गावातून त्या गावात मुलांमुळे राहायला जावं लागतंय, आपलं जुनं घर सोडावं लागतंय, आपल्या जुन्या सवयी सोडाव्या लागतायत, जुनी मंदिरं सोडून जावं लागतंय, जुना मित्रपरिवार सोडून जावं लागतंय.
कोणाशी तरी सातत्यानं होत असणारी तुलना आहे. त्याच्या घरी असं आहे ना, माझ्या घरी का नाही? त्याच्या घरी ही गाडी आली ना, माझ्या घरी का आली नाही? त्याचं घर एवढं मोठं झालं, माझा बंगला कधी होणार? अशा पद्धतीची सातत्यानं होणारी तुलना आहे. प्रचंड अपेक्षांचं ओझ आहे की मी परफॉर्म केलं पाहिजे असं माझ्या घरातल्या लोकांना वाटतंय. लहान मुलांच्या बाबतीत हे फार घडतं की तू JEE नीटमध्ये चांगला रिझल्ट आणला पाहिजे. एका शिक्षकाच्या मुलानं आत्महत्या केली मागच्या महिन्यामध्ये. का? कारण त्या शिक्षकाला वाटायचं आहे JEE मध्ये फार चांगला स्कोर केला पाहिजे आणि आत्महत्या करून टाकली. 8वी 9वी 10वीतली मुलं शाळेत चालता चालता खाली पडतात आणि मरून जातात. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये वयवर्ष 40 ते 50 या वयोगटात कुणाचं तरी निधन मागच्या वर्षभरात झालंय की नाही आठवून पहा. हे एका दिवसात होत नाही. हे साचत 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 जातं आणि त्या सगळ्या व्हेन्स ब्लॉक व्हायला लागतात. वैचारिक गोंधळ आहे. काय करावं आणि काय टाळावं हे कळेनासं होतं. कळतंय पण वळत नाहीये. सुरुवात कुठून करायची हा पेच पडलाय. निर्णय कसा घ्यावा त्या निर्णय क्षमतेची कमतरता आहे. अशी अनेक नानाविध कारणं असतील, पण त्यातून येणारी ही विषन्नता, ही अर्जुनाची विषन्नता, ती आपल्यामध्ये पण येतेच. आणि भगवान श्रीकृष्णांचा साक्षात वाङ्मयीन विग्रह म्हणजे भगवद्गीता आहे. आपल्या सोबत भगवान स्वतः बोलू इच्छित आहेत. माऊली म्हणतायत पुढे, आता यावरी तो वैकुंठनाथ अर्जुना पाहून सखेद कशा प्रकारे परमार्थ सांगणार ते सविस्तर पुढील कथन उत्सुकतेने करा श्रवण निवृत्तीचा दासदीन ज्ञानदेव म्हणे. आणि इथं हा पहिला अध्याय पूर्ण झाला. श्री ज्ञानदेव विरचितयाम भावार्थ दीपिकायाम प्रथमोध्याय. ज्ञानेश्वरीचे अर्वाचीन मराठीत केले निरूपण. येथे झाला संपूर्ण अध्याय पहिला. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये तो विवेक कसा जागा करायचा आणि आलेल्या या डिप्रेशन मधून बाहेर कसं यायचं याचं उत्तर भगवंतानं दिलं. आणि माऊलीनं ते अतिशय मधुर करून सांगितलं. अवघड अशी ती कडू गोळी शर्कराव गुंठित करून श्रोत्यांना दिलेली आहे. आपल्या आजूबाजूला असे जे जे कोणी असतील ना, जे जे या कॅटेगरीत मोडतायत आणि अर्जुन झालेत, त्या सगळ्यांना उद्या हात धरून घेऊन या आणि विवेकाकडे वाटचाल करण्याचे जे मंत्र भगवंतानं सांगितले ते आपण सगळ्यांनी अतिशय कान देऊन इतके हळुवारपणे ऐका जणू काही त्या कमळातले पराग कण वेचणारे भुंगे तुम्ही आहात. इतकं हळुवारपणे हे घडलं पाहिजे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. उद्या बरोबर शार्प 7ला सुरू करणार. आजही शार्पच सुरू केलं. 2-3 मिनिट उशीर झाला असेल, पण उद्या हे 2-3 मिनिट सुद्धा उशीर करायचा नाही आणि शार्प 8:30ला संपवायचं. आजही मी पाळलंय. जेवढा उशीर झाला तेवढंच पुढे चालवलं. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूयात आणि थांबूयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण.